बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आळवे कसबा ठाणे रस्ता दुरुस्तीऐवजी धोक्याचा सापळा. पन्हाळा तालुक्यातील आळवे ते कसबा ठाणे दरम्यानचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात या रस्त्यावर कासारी नदीचे पाणी येते आणि संपूर्ण मार्ग चिखलमय होतो. त्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प होते. वाहनधारकांना चिखलात रुतलेल्या वाहनांसह प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात तब्बल 4 महिने वाहतूक बंद राहते. त्यामुळे या मार्गाचा वापर केवळ उन्हाळ्यातच शक्य होतो. हा रस्ता कासारी नदीवरील महत्त्वाचा दुवा असून आसपासच्या अनेक गावांना जोडणारा आहे. त्यामुळे स्थानिकांना दरवर्षी गंभीर त्रास सहन करावा लागतो. यावेळी स्थानिक नागरिक ब्रह्मदेव खामकर म्हणाले, सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात आमच्या आळवे ते ठाणे या करवीला जोडणारा जो मधला पानंद रस्ता आहे, त्या पानंद रस्त्याची दुरावस्था अतिशय वाईट आहे. त्या तर पावसाळ्यात तिकडे जाणंच होत नाही. उन्हाळ्यात पण ह्या पाणी लहान असल्यामुळं काहीच करता येत नाही. तरी करवीरला अगदी जवळून जोडणारा रोड जर म्हटलं तर ठाणे आळवे हा बंधारा. तर ठाणे आळवे बंधाऱ्याला एक पर्यायी मार्ग म्हणून नवीन पूल उभा करून नवीन रोड तयार करावा. का तर पावसाळ्यात त्या ठाणे, पडळ, माझगाव, येवलू, चिकन जी लोक येतात, जे कोथुलीचा अटॅच असतात, त्या कोथुली बाजारपेठेला यायचं म्हटलं तर मधनं हा मार्ग अतिशय सोपा आणि सरळ आहे. त्यासाठी ठाणे आळवा बंधाऱ्याला नवीन पूल बांधून हा मार्ग कायमचा शासनानं एक चांगला मार्ग तयार करून द्यावा. रस्त्याची दुरुस्ती करून धरणाची उंची वाढवून रस्ता कायमस्वरूपी वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी यावेळी ब्रह्मदेव खामकर यांनी केली आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी पांडुरंग फिरंगे, कोतोली.